नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण निबंधाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. निबंध म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तर तो आपल्या विचारांचा, भावनांचा आणि अनुभवांचा आरसा आहे. प्रत्येक निबंध आपल्याला नव्या दृष्टिकोनाची ओळख करून देतो. आज आपण निबंधाचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये आणि लेखनशैली याबद्दल जाणून घेणार आहोत. हे ज्ञान तुमच्या अभ्यासाला तर मदत करेलच, पण जीवनाकडे पाहण्याची दृष्टीसुद्धा बदलून टाकेल. निबंध लेखन ही एक कला आहे. ही कला आत्मसात केली तर तुम्ही केवळ परीक्षेतच नव्हे तर आयुष्यातही उत्तम अभिव्यक्ती प्राप्त करू शकता. शब्दांना योग्य आकार दिला तर ते विचारांना पंख देतात आणि विचारांना पंख मिळाले तर यश दूर राहत नाही. म्हणूनच आज आपण निबंध लिहिताना महत्त्वाच्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या आहेत, आपले विचार कसे मांडायचे आहेत, कोणत्या पद्धतीनं आपण त्या विषयाला झळाळी देऊ शकतो याबद्दलची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. चला तर मग आपण निबंध लेखनाला सुरुवात करूयात. निबंध लेखन कसे करावे? निबंध लेखन ही एक कला आहे, जी विचार, भावना आणि माहितीला सुसंगत पद्धतीने मांडते. योग्य रचना, भाषेची शुद्धता आणि विषयाशी निगडीत हे निबंधाचे मुख्य घटक आहेत. निबंधाचे एकूण 6 प्रकार पडतात. तर त्या 6 प्रकारापैकी महत्त्वाचे टप्पे काय आहेत आणि त्याचे प्रकार कोणते आहेत ते आपण बघूयात. सर्वात प्रथम विषयाची निवड झाल्यानंतर विषय नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा आराखडा तयार केला पाहिजे. म्हणजेच प्रस्तावना, त्याचा मुख्य भाग आणि शेवटी आपल्याला निष्कर्ष लिहिता आला पाहिजे. म्हणजे तुमचा जो विषय असेल, त्या विषयाला अनुसरून प्रस्तावना आली पाहिजे. त्याचा मुख्य भाग म्हणजे मध्यात आपण काय लिहिणार आहोत, ते आपण आधी ठरवलं पाहिजे आणि शेवटी विषयाला अनुसरूनच निष्कर्ष आला पाहिजे. त्यामध्ये वापरली जाणारी भाषा ही सोपी, शुद्ध आणि प्रभावी असली पाहिजे. त्यामध्ये उदाहरणे आणि संदर्भ देऊन आपला विषय आपण अधिक स्पष्टपणे मांडू शकतो. म्हणजेच निबंध लिहित असताना सर्वप्रथम आपल्याला विषयाची निवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या विषयाला अनुसरून त्याचा आराखडा तयार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये वापरली जाणारी भाषा ही सोपी, शुद्ध आणि प्रभावी असणं आवश्यक आहे. त्याची उदाहरणे आणि संदर्भ देणं गरजेचं आहे. आणि निष्कर्षामध्ये आपल्याला संक्षिप्त, ठोस आणि विचारप्रवर्तक उदाहरणं किंवा निष्कर्ष मांडता आला पाहिजे. आपली त्यासाठी भाषाशैली ही व्यवस्थित असली पाहिजे. निबंधाच्या प्रकारामधील जे एकूण 6 प्रकार आहेत, त्यामधील पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. म्हणजे एखाद्या व्यक्ती, स्थळ, घटना किंवा वस्तूचे सविस्तर वर्णन. वर्णन करायचं म्हणजे एखादी घटना घडलेली असेल किंवा एखादं स्थळ आपण पाहिलेलं असेल, एखादी व्यक्ती आपल्याला आवडली असेल किंवा त्याचे नेतृत्व गुण किंवा त्या व्यक्तीची छाप जर आपल्या मनावर पडली असेल, तर त्या व्यक्तीबद्दल जे आपण वर्णन करणार आहे, तर त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आहेत, की संवेदनशील शब्दांचा वापर करणं गरजेचं आहे. चित्रमय भाषा वापरली पाहिजे. म्हणजे आपली भाषाशैली अशी असली पाहिजे, की वर्णन करत असताना हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. वाचकाला प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखं वाटलं पाहिजे आणि संपूर्ण माहिती ही तपशीलवार परंतु संक्षिप्त लिहिता आली पाहिजे, म्हणजे लिहिली पाहिजे. तर अशा पद्धतीनं वर्णनात्मक निबंधामध्ये एखादी व्यक्ती, घटना, स्थळ आणि वस्तूचं वर्णन येत असतं आणि त्यामध्ये संवेदनशील शब्द, चित्रमय भाषा, प्रत्यक्ष आपण अनुभव घेत आहोत असं वाचकाला वाटलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित वर्णन लिहिता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, माझे गाव. तर त्या गावाबद्दलची संपूर्ण माहिती लिहिता आली पाहिजे. बारीक-सारीक बारकावे आपण त्याच्यामध्ये टिपले पाहिजेत किंवा लेखन केलं पाहिजे. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन याबद्दल जर आपण लिहित असू, तर त्यामध्ये संपूर्ण बारीक तपशिलासह स्पष्ट आणि व्यवस्थित भाषेमध्ये ते लिहिलं पाहिजे, शुद्ध लिहिलं पाहिजे. पावसाळ्याचे दिवस त्याचं वर्णन करत असताना पावसाळ्यातल्या दिवसाचं वर्णन, आकाशाचं वर्णन, ढगांचं वर्णन हे लिहिता आलं पाहिजे. माझा आवडता खेळ याबद्दल लिहित असताना खेळाबद्दलची संपूर्ण बारीक-सारीक माहिती आपल्याला असली पाहिजे आणि ती व्यवस्थित आपल्या भाषेमध्ये स्वच्छ, शुद्ध आणि स्पष्ट मांडता आली पाहिजे. त्यानंतरचा दुसरा विषय आहे तो कथात्मक निबंध.
म्हणजे एखादी कथा, अनुभव किंवा प्रसंग सांगणे. तर त्या कथा सांगत असताना त्या कथेमध्ये असणारी जी पात्र आहेत, ते पात्र, त्यांचे स्वभाव, त्यांचे वागणं, त्यांची बोलीभाषा म्हणजे त्यांच्या तोंडून येणारे जे शब्द आहेत किंवा वाक्य आहेत, ती तशीच्या तशी घेतली पाहिजेत. जसं की ग्रामीण भागातील कथा असेल, तर ग्रामीण शब्द आले पाहिजेत. वऱ्हाडी भाषा असेल किंवा वऱ्हाडी ठिकाणची किंवा त्या भागातील कथा असेल, तर वऱ्हाडी शब्द आले पाहिजेत. त्यांचा अनुभव आणि प्रसंगसुद्धा व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. घटनांची क्रमवार मांडणी केली पाहिजे. आपण कथा लिहितोय, तर सुरुवातीपासून बारीक-सारीक तपशील व्यवस्थित लिहिलं पाहिजे. त्याची मांडणी व्यवस्थित पाहिजे. म्हणजे एकदम सुरुवात केली आणि शेवटचा मुद्दा प्रथम घेतला, तर त्या पद्धतीनं कथा व्यवस्थित लिहिली जाणार नाही किंवा तो निबंध नीट वाटणार नाही. त्यासाठी सुरुवातीपासूनच त्याची मांडणी करणं गरजेचं आहे. संवाद आणि प्रसंग जिवंत असले पाहिजेत. म्हणजे 2 व्यक्तीमधील संवाद जे असतील किंवा स्वगत असेल किंवा स्वतःशीच काही वेळेला बोललं जातं. तर तसे संवाद असतील किंवा काही प्रसंग असतील, जसं की चावडीवरती बसल्यानंतर जे काही बोललं जातं किंवा मोठ्या 2 व्यक्तींमधील चर्चा चाललेली असते, 2 स्त्रियांमधील चर्चा असते. तर ते प्रसंग असे हुबेहूब जिवंत वाटतायत किंवा आपण प्रत्यक्ष अनुभवतोय असं वाटलं पाहिजे. सुरुवात आकर्षक केली पाहिजे आणि शेवटी शिकवण किंवा संदेश दिला पाहिजे. म्हणजे या कथनात्मक निबंधामधून आपण काय शिकलो किंवा आपल्याला काय संदेश देता येईल, ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण कोणत्या प्रकारचे निबंध लिहू शकतो, तर माझा पहिला शाळेचा दिवस. प्रवासातील एक संस्मरणीय घटना, म्हणजे आपण प्रवास करत असताना एखादी घटना घडली, तर त्याचं आपण कथनात्मक पद्धतीनं वर्णन करू शकतो. मित्रासोबतचा अविस्मरणीय अनुभव. आपण मित्रासोबत कुठेतरी बाहेर फिरायला गेलोय किंवा सिनेमाला गेलेलो आहे किंवा यात्रेला गेलोय आणि तिथं फिरत असताना त्याच्याबरोबर काय गमती-जमती केल्या, ते आपल्याला व्यवस्थित कथात्मक पद्धतीनं लिहिता आलं पाहिजे. माझा खेळातील विजय. जेव्हा आपण एखादा खेळ जिंकतो, तर त्या जिंकत असताना आपण काय-काय प्रयत्न केले, त्यासाठी कोणते डावपेच खेळले आणि त्या जिंकल्यानंतर आपल्याला काय वाटलं किंवा इतर लोकांनी आपलं कसं अभिनंदन केलं, याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे विवेचनात्मक निबंध. एखाद्या विषयाचे विश्लेषण आणि माहिती पूर्णपणे मांडणे, म्हणजे विवेचन करणे. जसं की तथ्यांवर आधारित लेखन, म्हणजे काही गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यावरती आधारित लेखन केलं पाहिजे. मुद्देसूद व तर्कशुद्ध मांडणी आली पाहिजे. इथं थोडंसं आपल्या बुद्धीला चालना देणारे हे विषय असतात. उपशीर्षके वापरणे आणि निष्कर्षामध्ये सारांश देणे. या गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. म्हणजे विवेचन करत असताना योग्य माहिती घेणं, तथ्य ते बरोबर आहे किंवा चूक आहे, त्यावरती आधारित आपलं लेखन असलं पाहिजे. लेखन करत असताना मुद्देसूद मांडणी आणि तर्कशुद्ध मांडणी असली पाहिजे. म्हणजे तर्कावर आधारित आपली मांडणी असली पाहिजे. निष्कर्ष आपल्याला व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. म्हणजे विवेचन करत असताना किंवा विवेचनात्मक निबंध लिहित असताना संपूर्ण माहिती ही मुद्देसूद, तर्कशुद्ध, उपशीर्षके वापरून आणि निष्कर्ष देऊनच लिहिली पाहिजे. तर त्यामध्ये कोणते विषय येऊ शकतात? तर इंटरनेटचे फायदे व तोटे याबद्दल आपण विवेचन करतो. थोडक्यात डिबेट. तर त्याचे फायदे काय आहेत किंवा तोटे काय आहेत हे आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. म्हणजे फायदे सांगत असताना सुद्धा तितक्याच प्रभावीपणे सांगितले पाहिजेत आणि त्याचे तोटे सुद्धा तितक्याच प्रभावीपणे आणि उदाहरणे देऊन सांगता आले पाहिजे. पर्यावरणाचं संवर्धनाचे महत्त्व हे लिहित असताना पर्यावरणाची काय गरज आहे? त्याचं संवर्धन कसं केलं पाहिजे? त्याचं महत्त्व काय आहे? मानवजातीला त्याचा काय उपयोग आहे? हेच आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. शिक्षणातील तंत्रज्ञानाची भूमिका. आपण शिकत असताना शिक्षण तर घेतोय, परंतु त्यामध्ये तंत्रज्ञान आपल्याला पुढच्या भविष्यकालीन जगण्यासाठी काय उपयोगी येऊ शकतं, कसं उपयोगी येऊ शकतं, याबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती परिपूर्णपणे लिहिता आली पाहिजे. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये म्हणजे भारताची जी संस्कृती आहे, ती प्राचीन संस्कृती आहे, परंतु तिची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यामुळे आपल्याला काय उपयोग होतो? जीवन जगत असताना त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा फायदा होतो किंवा उपयोग होतो, हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजेच आपण विवेचनात्मक निबंध व्यवस्थित लिहिला पाहिजे. त्यानंतरचा चौथा प्रकार जो आहे, तो आहे संगत निबंध. तर्कसंगत निबंधामध्ये एखाद्या विषयावर ठाम मत मांडणे व त्याचे समर्थन करणे. जसं की स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. जेव्हा आपण एखादा विषय मांडतो, त्यावेळेला त्या विषयाबद्दल आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. पुरावे आणि उदाहरणं दिली पाहिजेत. जसं की संगणकाचे उपयोग. तर
तर त्या उपयोगासाठी आपल्याला व्यवस्थित पुरावे देता आले पाहिजेत, उदाहरणं देता आली पाहिजेत आणि संगणक आजच्या आयुष्यामध्ये कसा गरजेचा आहे, त्याबद्दलची स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. विरोधी मतांचा उल्लेख करून त्याचे खंडन केले पाहिजे आणि निष्कर्षामध्ये ठाम संदेश दिला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण हा तर्कसंगत निबंध लिहायचा आहे. उदाहरणार्थ, मोबाईल फोन शाप की वरदान? वरदान की अभिशाप? म्हणजे फोनचा वापर आपण करत आहे. तर त्याचे फायदे किती आहेत आणि तोटे किती आहेत? तो शाप आहे का वरदान आहे? याबद्दल आपल्याला व्यवस्थित जर आपण वरदान म्हणून जर लिहित असू, तर त्याबद्दलचे संपूर्ण फायदे बारीक-सारीक बारकावे आपल्याला माहिती असलं पाहिजेत. ऑनलाईन शिक्षण फायदे की तोटे? ऑनलाईन शिक्षण घेतल्यासाठी आपल्याला त्याचे काय फायदे होतात आणि काय तोटे होतात हेही आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. स्त्री-पुरुष समानता, शालेय गणवेश आवश्यक आहे का? असे महत्त्वाचे जे विषय आहेत, तर शालेय गणवेश आवश्यक का आहे? याबद्दल आपल्याला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, त्याची उदाहरणं देता आली पाहिजेत. त्यासाठी आपली भाषा व्यवस्थित, स्पष्ट आणि ओघवती भाषा असली पाहिजे. त्यासाठी उदाहरणं दिली पाहिजेत आणि उदाहरण देत असताना काही काव्यात्मक रचनासुद्धा आपण जर त्याच्यामध्ये लिहिली तरी सुद्धा चालू शकते. अशा पद्धतीनं आपण हा निबंध लिहायचा आहे. पुढचा प्रकार जो आहे तो चिंतनात्मक निबंध. म्हणजे एखाद्या लेखकाच्या मनातील विचार, अनुभव, आत्मपरीक्षण आणि जीवनातील शिकवण याची मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे चिंतन करता आलं पाहिजे. जसं की लेखकाचे स्वतःचे विचार, अनुभव, निरीक्षणे याबद्दल आपल्याला लिहिता आलं पाहिजे. जीवन, समाज, संस्कृती, निसर्ग यावर चिंतन करता आलं पाहिजे आणि मनातील आनंद, दुःख, प्रेरणा, शंका याची अभिव्यक्ती आपल्याला स्पष्टपणे करता आली पाहिजे. म्हणजेच जर आपल्या मनामध्ये आनंद असेल, तर त्या आनंदाची चिंतन करून किंवा अभिव्यक्ती आपल्या मनामध्ये जे काही गोष्टी आलेल्या आहेत आनंदाच्या अनुषंगानं, ते आपल्याला व्यवस्थित स्पष्ट भाषेमध्ये मांडता आलं पाहिजे किंवा मांडलं पाहिजे, तर तो चिंतनात्मक निबंध होईल. त्याच्यामध्ये उदाहरण आपल्याला देता येईल, की आपल्या जीवनाबद्दलचे धडे काय आहेत किंवा अपयशातून ते लेखक काय शिकलेले आहेत. अपयश हा यशाचा मार्ग आहे असं म्हटलं जातं. तर अपयशातून खचून न जाता त्यामधून आपण काय बोध घेतला आणि पुढे आपण यश कसं मिळवलं किंवा मिळवता येईल किंवा त्या लेखकानं कसं यश मिळवलं हे मांडता आलं पाहिजे. माझ्या शिक्षकांची आठवण. हे लिहित असताना आपले शिक्षक जे आपण शाळेत असताना होते, तर त्या शिक्षकांनी आपल्याला काय शिकवलं? शाळेतच काय तर आपल्या आयुष्यामध्ये पावलोपावली आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही ज्ञान आपण ज्यांच्याकडून घेतो ते आपले शिक्षकच असतात. तर त्या शिक्षकांची आठवण आपल्याला कोणत्या टप्प्यावरती कुठले शिक्षक उपयोगाला आले किंवा त्यांची शिकवण आपल्याला उपयोगाला आली हे आपल्याला त्याच्यात मांडता आलं पाहिजे. निसर्गातून मिळालेली प्रेरणा असं संपूर्ण जो विषय असेल त्या विषयाला अनुसरून आपल्याला योग्य माहिती मुद्देसूदपणे मांडणं गरजेचं आहे. 6वा प्रकार जो आहे तो म्हणजे व्यक्तित्व प्रधान निबंध. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे जीवन, त्याचे कार्य, त्याचे गुणविशेष यांचं वर्णन येणार आहे. जसं की त्या व्यक्तीचा जन्म, त्याचं शिक्षण, त्यांनी काय कार्य केलं, त्याचा संघर्ष कसा होता, त्यातून त्यांना यश कसं मिळालं, हे आपल्याला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. त्या व्यक्तीचे आदर्श कोण होते, त्यांची विचारसरणी कशी होती, त्यांच्या कामाची कार्यपद्धती कशी होती. वाचकाला प्रेरणा देणारी आपली भाषाशैली असली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तित्व प्रधान निबंधामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल जर आपण लिहित असू, तर त्यातून वाचणाऱ्या व्यक्तीला किंवा वाचकाला प्रेरणा सुद्धा मिळाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक ओळीत आपले व्यक्तिमत्व, आपले विचार आणि प्रेरणा ही आली पाहिजे. त्या व्यक्तीच्या कार्याचा समाजावरती जो काही परिणाम झाला असेल, तर त्या परिणामाचा सुद्धा आपण उल्लेख त्या निबंधामध्ये केला पाहिजे. म्हणजे निबंध हा तुमच्या मनाचा आवाज आहे आणि तो आत्मविश्वासानेच लिहिला पाहिजे. याच्यामध्ये महात्मा गांधींच्या जीवनावरती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद अशा व्यक्तींच्या जीवनावरती जेव्हा आपण निबंध लिहू, त्यावेळेला तो निबंध हा प्रभावी ठरला पाहिजे. त्यांचे कार्य, त्यांच्या प्रेरणा, त्यांना मिळालेलं यश हे संपूर्णपणे व्यवस्थित भाषेमध्ये मांडता आलं पाहिजे. म्हणजे आपला निबंध हा आपल्या विचारांचा आरसा असला पाहिजे आणि तो आपल्या यशाचा मार्गच असला पाहिजे. तर थोडक्यात काय? तर निबंध लेखन करताना विषयाशी प्रामाणिक राहणं, भाषेची शुद्धता राखणं आणि वाचकाला गुंतवून ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीनं ओघवती भाषा वापरून त्यामध्ये काही सुविचार टाकून किंवा काही श्लोकांचा वापर करून मग त्यातून पुढे तो विषय आहे, त्या विषयाला अनुसरून ह्या स्लोगन्स आपण म्हणतो, असं पद्धतीचं त्याच्यामध्ये जर भाषेची रचना केली, तर आपण तो निबंधाला व्यवस्थितपणे
गुंफून ठेवू शकतो, आपली विचार त्याच्यामध्ये आपले व्यवस्थित मांडू शकतो. शब्दांना योग्य आकार दिला तर आपल्या विचारांना ते पंख देतात आणि त्याच पद्धतीनं आपण आपलं लेखन करायचं आहे. प्रत्येक ओळीमध्ये आपले विचार आणि व्यक्तिमत्व दिसले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपलं हे 6 प्रकारचे जे निबंधाचे आहेत, त्या 6 प्रकारानं आपल्याला निबंध लिहिता आलं पाहिजे. त्याची तयारी आपल्याला करता आली पाहिजे किंवा ती केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लिहून कळवा. त्याचबरोबर हे जे 6 विषय आहेत त्याचं सखोल माहिती किंवा त्याचं मांडणी कशी असली पाहिजे अगदी डीपमध्ये, तर ते तुम्हाला पाहिजे असेल तेही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. तुम्ही केलेली एक कमेंट आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी प्रेरणा देत असते, हेही तुम्ही लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.